दीनानाथ रुग्णालयाच्या बेफिकिरीवर संताप. शिंदेंच्या शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांवर फेकली चिल्लर. पतितपावन संघटनेने रुग्णालयाच्या नावाला फासलं काळं. ट्रस्टींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची 4 सदस्यीय समितीकडून चौकशी सुरू. गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना. मृत तनिषा भिसे गर्भधारणा धोकादायक होती. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल खोटा असल्याचा आमदार गोरखेंसह कुटुंबियांचा दावा. शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कायदा होणार. गृहमंत्री शहांच्या उपस्थितीत रायगडावर मुख्यमंत्री करणार घोषणा. खासदार उदयनराजे यांची माहिती. वक्फ दुरुस्ती विधेयकावर संसदेची मोहर. लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजुरी. 12 तासांच्या चर्चेनंतर समर्थनार्थ 128 आणि विरोधामध्ये 95 मतं. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यामध्ये रूपांतर. वक्फवरील चर्चेदरम्यान प्रफुल्ल पटेल, संजय राऊत यांची राज्यसभेत जुगलबंदी. नादाला लागू नका नाहीतर नागडा करेन, राऊतांची टीका. तर तुम्हीच नागडे आहात, लोकांना काय करणार, शिरसाट यांनी डिवचलं. मुख्यमंत्री फडणवीस आणि संजय राऊतांमध्ये लेव्हलवरून जुंपली. राऊत माझ्या लेव्हलचे नाहीत, फडणवीसांचा खोचक टोला. तर अदानी अंबानी ही फडणवीसांची लेव्हल, राऊतांनी डिवचली. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतली देशमुख कुटुंबाची मस्साजोगमध्ये भेट. हत्या प्रकरणावरच्या तपासावर चर्चा. ज्यांच्यावर शंका आहे त्या अधिकाऱ्यांना माफ करणार नाही, कदम यांचं आश्वासन. राज ठाकरेंनी राजकीय स्टंटबाजीसाठी बँकांचा वापर करू नये, अन्यथा रस्त्यावर उतरू. बँक असोसिएशनचा इशारा. तर मराठीच्या आग्रहासाठी कायदा हातात घेतल्यास कारवाई. मुख्यमंत्र्यांची ही ताकीद. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कर्नाटक रक्षण वेदिकेचा पाठिंबा. भारतामध्ये प्रत्येक स्थानिक भाषेला प्राधान्य मिळायला हवं असं म्हणत केलं जाहीर कौतुक. सतीश भोसले उर्फ खोक्याला वनविभागाच्या कोठडीत मारहाण झाल्याचा वकिलांचा दावा. खोक्याच्या पाठीवर मारहाणीचे व्रण. वकील अधिकाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार करणार. नांदेडच्या आलेगाव शिवारात ट्रॅक्टर विहिरीत कोसळून भीषण अपघात. 7 महिला मजुरांचा मृत्यू. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत. केंद्राकडूनही 2 लाखांची मदत जाहीर. प्राध्यापक आनंद तेलतुंबडेंना परदेशात जाऊ देण्यास एनआयएचा विरोध. देशविरोधी कारवायात तेलतुंबडेंचा सहभाग. परदेशात गेल्यास तेलतुंबडे परत येण्याची शक्यता कमी, एनआयएचा दावा. मुंबईकरांना लवकरच मेट्रो 3चं गिफ्ट मिळणार. 10 ते 15 एप्रिल दरम्यान मेट्रो 3च्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होण्याची शक्यता. दुसऱ्या टप्प्यात बीकेसी ते वरळी नाकापर्यंत धावणार मेट्रो. पुण्यासह रायगड, सातारा, महाबळेश्वरमध्ये अवकाळीचा तडाखा. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली. आंबा, हळद, कांद्याचं मोठं नुकसान. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. आपण बघताय चौफेर महाराष्ट्र एबीपी माझावर. बातमी पावसाची आहे. राज्यामध्ये पुढचे 3 दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची